करता सवरता म्हणजे आमचा एक पाठोंबाच होता सर्वांचा। माझे वडील 75 वर्षाचे आहे, माझी आई 65 वर्षाची आहे आणि तो भाड्याच्या रूममध्ये राहत होता। आज त्या लोकांनी त्याला मारून आमच्या सर्वांमधून दूर केलं। मग माझी आई वडील यांचं काय करायचं आता? आम्ही 4 बहिणी, आता आम्ही कोणाच्या दारात उभं राहायची? आता त्या गुंड्यांनी तर माझ्या भावाला 15 ते 16 जणांनी मिळून मारलं। ते आता ज्या दिवशी झालं त्या दिवशीपासून 4च जण अटक आहे। मग बाकीचे गुन्हेगार कुठे आहे? ते पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधून काढावं आणि त्यांना सर्वांनाच फाशीची शिक्षा, एकदम कडक शिक्षा द्यावी। कारण की माझ्या भावाची हत्या साधारण हत्या नाही केली, त्यांना रॉड चाकू मारू त्याला पेटून पाडून खाली पाडून सुद्धा तिथं ते चाकू रॉड बॅट हातामध्ये घेऊन उभे राहिले। असे दरोडखोर जर गल्ल्याने फिरत असले तर बाकीच्या समाजाचं आमचं काय व्हायचं? आम्हाला सुद्धा त्याच्यावर भीती आहे। आज ते 4 जण मला ते 11 जण जर गल्ल्याने फिरत असते ते आमच्यावर बी हल्ला करू शकता, आमच्या घरातून आम्हाला मारू शकता। ते गल्लीमध्ये 12:30 ते 1च्या सुमारास आले। बबलू मोरेचं घर कुठे आहे? त्या महाराजाचा आम्ही कांड करणारे, त्याच्या आज आम्ही गेम करणारे असे म्हणून घरापुढून गेले। आज 3 गाड्या घरापुढं जे आल्या होत्या ते गल्लीमध्ये येऊ शकतात, गल्लीमध्ये धमक्या देऊ शकतात। तर मग अशी लोक काय करणार नाही? हे समाजानं व पब्लिक सिटीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना, भीमसैनिकांना, ते जेवढे ग्रुप असतील या जगामध्ये जेवढे काही ते सर्व लोकांनी या लोकांवर अटॅक केला पाहिजे। अशा लोकांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे। कारण की ते गल्ल्यामध्ये खुलेआम येतात, काड्या ते घेऊन कुठे घर शोधू लागले। खुलेआम 4:30चा टाईम म्हणजे हा काही रात्रीचा टाईम नसतो, तिथे पब्लिक असती। हरसूल जेल समोर मैदान, ते मैदान काही छोटं मैदान नाही, खुलेआम मैदान, तिथे झाडी झुडी काही नाही, तिथे एवढ्या खुलेआम जगामध्ये त्यांना चाकू रॉड ते घेऊन मारलं। ते कोणाला पोलीस कर्मचाऱ्याला घाबरले का? कोणाला लोकांना घाबरले का? आम्हाला हे मारल्याच्या नंतर आमचं काय हाल होतील? आम्हाला काय शिक्षा भेटल? आम्हाला कोणी काही करण का? नाही, यांचा तर वाद नव्हताच, कारण की वाद नव्हता। पण मग त्यांचं म्हणणं आहे तर 6 महिन्यापूर्वी त्याच्यासंग आमचं झगडा झाला होता। आम्ही ते पण मान्य करतो, 6 महिन्यापूर्वी झगडा झाला होता। त्या माणसाचा हात फुटला का, पाय फुटला का, डोळा फुटला का, काहीतरी त्याला व्हायला पाहिजे। भांडणं झालं म्हणजे त्याचं काही व्हायला पाहिजे ना, झालं ते सिद्ध दाखवायला पाहिजे। त्यानं माझं यानं केलं होतं, त्यानं त्याला जीवाशीच मारून टाकलं। त्यानं जीवाशी मारून टाकलं तो मान्य करतोय का मी 6 महिने पहिले झगडा? हे सगळं चुकीचं आहे। हे प्लॅनिंग करून प्लॅनिंग आहे पूर्ण। त्याच्या मागं कोण आहे? हे जे सांगते त्यांच्या पाठीमागं कोण आहे? मास्टरमाइंड पॉईंट त्याचा कोणाचा आहे? ही प्लॅनिंग होऊनच माझ्या भावाला मारलेलं एवढे। एक राजपूत समाजाचा आहे, एक बौद्ध आपल्या समाजाचा ना, एक बौद्ध समाजाचा आहे, बाकीचे तर आम्हाला काही माहिती नाही अजून ते कोणते। त्यांच्यावर 18 गुन्हे दाखल झालेच पाहिजेत। कारण की ते गल्लीमध्ये येऊन सुद्धा त्या महाराजाचा आम्ही गेम करणार आहे, त्या महाराजा बबल्या पुढे अशी गल्लीमध्ये येऊन म्हणलं। गल्लीमध्ये येऊन त्याच्या सिटी कॅमेरामध्ये त्याच्या गाड्या आलेल्या आहे, फुटेज आलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी माझ्या भावाला मारलं त्या तिथे सुद्धा फुटेज आहे। त्यांच्या हातात रॉड आहे, त्याच्यावर बॅट आहे, त्याच्याला चाकू आहे आणि माझा भाऊ खाली पडलेला आहे आणि ते आजूबाजूला सर्व उभं आहे तिथं। मग इतके लोक आहे म्हणजे ते दहशत आहे का? घाबरतायत का? ते पब्लिकला घाबरताय। पब्लिक तिथं आजूबाजूला रोड आहे, तिथं मंडी भरती, त्या लोकांना सुद्धा ते घाबरू शकत नाही। तिथं जाऊन एक माणसाला मारू शकतात, ते मग बायावर बी अत्याचार करू शकतात, आमच्यावर अत्याचार करू शकतात। सध्या तुमची जिल्हाधिकारी मागणी काय? ते 4 अटक केले, जे 15 ते 16 जण बाहेर फिरत आहे त्यांना तुरंत अटक करावं। कारण की आज 21 ते 22 दिवस झाले माझ्या भावाला होऊन, ते बाकीचे आरोपी फिरत आहे। मग आता हे 15 जे समजा